बाहेरचा ब्रेड पकोडा विसराल इतका खुसखुशीत आणि टेस्टी आहे हा। फक्त ब्रेड आणि बटाट्यापासून असा भन्नाट नाश्ता तयार होतो। सगळ्यात पहिले आपल्याला पकोड्यांचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला बेसन जे आहे ते चाळून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे। कुरकुरीतपणा येण्यासाठी आपण ह्याच्यात तांदळाच्या पिठाचा वापर करतोय। ओवा घालायचा, हळद थोडीशीच घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ। हे सगळं पहिले मिक्स करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं म्हणजे गठोळ्या पडत नाही, स्मूथ बॅटर तयार होतं। सुरुवातीला आपल्याला एवढंच घट्ट ठेवायचं आहे। हे जोपर्यंत आपण स्टफिंग बनवतोय तोपर्यंत आपण याला साईडला ठेवून देऊया। सारण बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। याच्यामध्ये राई घालायची, जिरं, हिंग आणि अद्रक लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही ड्राय मसाले घालायचे आहेत। हळद, लाल मिरची पावडर, जिरेपूड, धनेपूड, गरम मसाला यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यामध्ये उकळून मॅश केलेले बटाटे घालायचे आहेत, चवीप्रमाणे मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करताना बटाट्याचे काही तुकडे राहिले असतील तर त्यांनाही मॅश करून घ्यायचं। मसाल्यामध्ये बटाटा चांगला आपण एकजीव करून घेतलेला आहे। ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि मस्त चटपटीत चव येण्यासाठी ह्याच्यात लिंबूचा रस घालायचा आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं सारण तयार झालेलं आहे। हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। इथे आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत, ह्याच्यावरती चटणी टाकायची आणि पूर्ण ब्रेडवरती हिला पसरून घ्यायचं आहे। असा ब्रेड पकोडा आहे ना, खायला खूप टेस्टी लागतो। बनवला नसेल तर अशा पद्धतीने बनवून बघा एकदा। ह्याच्यावरून आपल्याला भाजी लावायची आहे। आता हा दुसरा ब्रेड ह्या ब्रेडवर ठेवायचा आहे आणि ह्याला हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि ह्याला मधून कट करायचे। एका ब्रेडपासून 2 पकोडे तयार होतात। हे बघा किती छान स्टफिंग दिसते ना आतून। इथे आपण सगळे तयार करून घेतलेले आहेत। आता ह्यांना आपल्याला वेगवेगळं करून फॅन खाली ठेवायचं आहे, जेणेकरून पाव जे आहेत ते ड्राय होतील आणि बेसन पिठामध्ये डिप केल्यावर हे तुटणार नाही। इथे बॅटर जे आहे ते आपलं थोडं घट्ट आहे, तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। हे आपल्याला जास्त घट्टही नको आहे आणि जास्त सेलसरही नको आहे। बेकिंग सोडा घालायचा आहे, तोही थोडासाच घालायचा आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। चमच्याला असं ह्याचं कोटिंग आलं पाहिजे, असं पीठ आपल्याला इथे पाहिजे। आता ह्याच्यातला एक पीस घ्यायचा आहे आणि याला बेसन पिठामध्ये डिप करायचं। कडा पहिले बेसन पिठामध्ये बुडवून घ्यायच्या, मग वरची आणि खालची साईड बुडवायची आहे आणि ह्या प्रकारे ब्रेड धरायचा, म्हणजे बेसन पीठ आहे ते ब्रेडवरतीच फिरत राहील। आता याला फ्राय करून घेऊया तेलामध्ये। तेल जे आहे ते व्यवस्थित इथे गरम करून घ्यायचं, म्हणजे हे तेलकट होत नाहीत। असा कलर येईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। आता आपण हे काढून घेऊ। इथे आपले ब्रेड पकोडे बनून तयार झालेले आहेत। इथे बघा पकोडा आपला अजिबात तेलकट झालेला नाही आहे, एकदम परफेक्ट बनलेले आहेत। तर रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।